सर्वात महत्त्वाचं आपल्याला डिफेन्स यायला पाहिजे क्रिकेटमध्ये. ज्या बॅट्समनचा डिफेन्स परफेक्ट आहे तो चांगला बॅट्समन तयार होतो. तर आपल्याला सगळ्यात पहिले येणार आहे काय, फ्रंट फूट डिफेन्स. आता फ्रंट फूट डिफेन्सचे 5 पॉईंट्स आहेत. त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा फ्रंट फूट डिफेन्स करताना पहिलं काय येणार आहे, लीड विथ हेड अँड फ्रंट शोल्डर. ते कसं असणार आहे, कोण दाखवणार आहे? लीड विथ हेड अँड फ्रंट शोल्डर. पहिली पद्धत काय आपली, थांबायची स्टान्स कसा घेणार आपण, कसा घेणार आहे बघा. हे पूर्ण काय पाहिजे, मान सरळ, शोल्डर अप, एवढंच. हे काय झालं, पहिलं टॅप करतो आपण. ओके, त्याला काय म्हणतात, लीड विथ हेड अँड फ्रंट शोल्डर. हा फ्रंट शोल्डर तुमचा, कळलं का? मान स्ट्रेट पाहिजे, हेड पोझिशन स्टील पाहिजे. ओके, आता प्रत्येकाने हे जेव्हा तुम्हाला मी पॉईंट देणार आहे त्या हिशोबाने आपल्याला शॅडो प्रॅक्टिस वगैरे करायची. जेव्हा तुम्ही ड्राईव्ह मारता तेव्हा पण तुम्हाला हे खूप गरजेचं पडणार आहे. दुसरा पॉईंट आहे, फ्रंट फूट ॲज क्लोज टू द पिच ऑफ द बॉल ॲज पॉसिबल. आता तुमचा फ्रंट फूट डिफेन्स करता तुम्ही, त्यामुळे तुमचा आता पुढचा पाय तुमचा जो फ्रंट फूट आहे तो पॉसिबल जेव्हा तुम्हाला बॉलच्या शेजारी नेता येईल तेवढा आपल्याला तो पाय न्यायचा. म्हणजे आपण काय म्हणतो, आपला रिच कुठपर्यंत तेवढा काढायचा आहे आपल्याला. म्हणजे थांबायचं, बॉल जेवढं पॉसिबल आपल्याला पाय काढता येईल तेवढं आपल्याला पुढे पाय काढायचा आहे. बॉल आपल्याला काय करायचंय, पायाजवळ, बॉल जवळ खेळायचा फ्रंट फूट डिफेन्सला. म्हणजे काय आले, जेवढं आपल्याला पॉसिबल होईल तेवढं पाय काढता येईल तेवढं काढायचं आहे. कळलं? ते अर्थ काय, फ्रंट फूट ॲज क्लोज टू द पिच ऑफ द बॉल ॲज पॉसिबल. म्हणजे बॉल जो पिच होतो त्या बॉलच्या पिच पर्यंत आपल्याला जेवढं होईल तेवढं पॉसिबल होईल आपल्याला तेवढा पाय फ्रंट फूट तिकडे न्यायचा आहे डिफेन्स करायला. त्याने काय होणार आहे, आपला फ्रंट फूट डिफेन्स चांगला होईल. म्हणजे आपल्याला एज लागायची शक्यता आणि बॉल मिस होऊ शक्यता कमी होणार आहे. तिसरा पॉईंट आहे, डाऊन स्विंग ऑफ द बॅट टू बी क्लोज टू फ्रंट पॅड. म्हणजे आता जो डाऊन स्विंग आहे, डाऊन स्विंग म्हणजे काय असतं, जेव्हा तुम्ही स्टान्स घेता, तुम्ही बॅट फ्लिप जो करता तर बॅट जेव्हा खाली तिथं काय असतं आपले डाऊन स्विंग. काय असणार आहे, डाऊन स्विंग. हा जो डाऊन स्विंग असतो आपला, डाऊन स्विंग खाली घ्यायचा आपल्याला. हा डाऊन स्विंग काय करायचा आपल्याला, फ्रंट कुठे, फ्रंट पॅड, आपला जो पुढचा पायाचा पॅड आहे त्या पायाच्या पॅडच्या बरोबर क्लोज पाहिजे. त्या पॅडच्या आणि पायाच्या मध्ये गॅप नाही राहिले पाहिजे. जर पायाच्या आणि पॅडच्या मध्ये गॅप राहिले तर तिथनं बॉल निघून जाऊ शकतो. हो का नाही, मग तुम्ही स्टंपिंग होऊ शकता किंवा बोल्ड होऊ शकता. त्यामुळे काय करायचं आपल्याला, डाऊन स्विंग जेव्हा आपली बॅट खाली येते तेव्हा ते आपल्या फ्रंट फूट जो पॅड आहे त्या पायाच्या एकदम क्लोज पाहिजे. आता काय होतं, कधी कधी आपण पाय इकडे काढतो आणि बॅट इकडे होतो, काय होतं, ही गॅप राहते आणि त्या गॅप मधनं बॉल निघून जाऊन तुम्ही स्टंपिंग होता आणि बोल जातात. त्यामुळे काय करायचंय, पायाच्या आणि बॅटीच्या मध्ये गॅप नाही ठेवायचे. पॅडच्या बरोबर क्लोजच बॅट आली पाहिजे डिफेन्स करताना. करतो ना आपण, का असं करतो, जिकडे बॉल तिकडे काय करून बॅट पाय शेजारीच असते ना, पॅडच्या का लांब असते, पॅड शेजारीच असते ना. चौथाचा पॉइंट आहे, इम्पॅक्ट अंडर द हेड. म्हणजे तुम्ही जेव्हा तो डिफेन्स करता बॉल, त्या बॉलचा इम्पॅक्ट कुठे व्हायला पाहिजे, बरोबर डोक्याखाली, हेड पोझिशनच्या खाली. जेव्हा तुम्ही इम्पॅक्ट करता, जो बॉल तुमचं मागे हेड पोझिशन राहिली आणि तुम्ही हा डिफेन्स केला तर तो बॉल हवेत जाणार आहे. इम्पॅक्ट होताना तुमच्या बरोबर हेड पोझिशन त्या बॉलच्या बरोबर खाली पाहिजे, बरोबर त्या हेडच्या बरोबर खाली तो बॉल डिफेन्स व्हायला पाहिजे बरोबर तिथे. ओके, जर तुम्ही मागे तुमची बॉडी राहिली तर बॉल हवेत जाईल, जास्त पुढे राहिली तर तो बॉल वरती लागून स्टिकर लागून वगैरे बाजूला उडेल. म्हणून बरोबर इम्पॅक्ट कुठे व्हायला पाहिजे आपल्याला, आपल्या पोझिशनच्या बरोबर खाली डिफेन्स करताना फ्रंट फूट डिफेन्स. पाचवा पॉईंट आहे, नो फॉलो थ्रू फिगर ऑन 9 मेंटेन. आता ह्याचा अर्थ तुम्हाला सांगतो, जेव्हा नो फॉलो थ्रू फिगर, जेव्हा तुम्ही असं थांबले बघा, जेव्हा तुम्ही हा डिफेन्स करतो, हा डिफेन्स केलाय तेव्हा हा आपला काय होतो, पूर्ण 9 आकार तयार होतो. शोधितलं पुढं फ्रंट फूट डिफेन्स, हा आपला 9 आकडा पूर्ण तयार व्हायला लागतो, मेंटेन ठेवायचा आपल्याला त्या पुढे पुढे. जेव्हा हा बघा, हा काय झाला आपला 9 आकडा झाला, म्हणजे हा पूर्ण हाताचा आपला काय करायचंय,
9 आपल्याला हा मेंटेन ठेवायचा. जेव्हा आपला हा 9 मेंटेन होणार आहे पूर्ण, हा 9 कळलं का, होतोय का, हा 9 मेंटेन केला तर तुमचा फ्रंट फूट डिफेन्स परफेक्ट होणार आहे. जर मागे गेला तर 9 होणार आहे का, नाही होणार आहे. पुढे गेला तर काय होईल, बी होईल. 9 ला काय करायचं, परफेक्ट 9 कसा असतो आपला, हा असा. काय पुढचा हेड पोझिशन, हा जो सर्कल तयार होतो 9चा मध्ये, तो मेंटेन ठेवला तर तुमचा फ्रंट फूट डिफेन्स परफेक्ट होणार आहे. कळलं फ्रंट फूट डिफेन्सचं. थँक्यू.